माझं आयुष्य तर मी फार छोट्या गोष्टीत सांगितलं. माझे जर म्हणजे ज्याला म्हणतो आपण की रोटी कम खाई आहे और ठोकरे ज्यादा खाई आहे, तर हे लहानपणापासून मी स्ट्रगल करत आलेलो आहे. आणि माझं नशीब असेल की मी या क्षेत्रामध्ये आलो, नाही तर ह्या क्षेत्रामध्ये मला येणं मुश्किल होतं. कारण हे क्षेत्र माझं नव्हतं. माझं क्षेत्र होतं शिकणे आणि कुठेतरी एक छोटीशी नोकरी आणि छोकरी, हेच आपलं स्वप्न होतं. पण योगायोगाने ह्या समाजसेवेच्या ब्रीदमध्ये आल्यामुळे या क्षेत्रामध्ये मी येऊ शकलो. आणि आता मी त्याचा पुरेपूर फायदा घेतो आहे की मी काहीतरी केलं पाहिजे. ठीक आहे, रस्ते आहे, गटारी आहे, भूल आहे, हे सगळ्या होणार आहे. पण जे करणारे पोरं आहेत पुढं, जे भविष्य आहे, जी महासत्ता आपण म्हणतोय की पुढे येणार आहे, तर महासत्ताचे नागरिक आता बसलेले आहेत ना खाली, की जे अनाथ आहे त्यांच्याकडे कोण बघणार आहे. मातृछत्र हरपल्यानंतर एक प्रेरणा तुम्ही त्यानंतर घेतली आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचं. साहजिक आहे, मला ती कळली नाही की आई कशी असते. कारण की मला जी आई मिळाली दुसरी, तिच्यामुळे मला कळलं नाही. पण ज्यांना नसेल त्यांचं काय असेल. मी अजूनही आज माझ्या आईचा फोटो पाहतो, मला नाही मिळत. कारण की त्या काळात फोटो सिस्टीम नव्हती, आणि होती तर आजोबांची तशी परिस्थिती नव्हती. माझे आजोबा कीर्तन करायचे तर पायी जायचे, 50 पैशात कीर्तन करायचे. ते काय माझ्या आईला बघतील. पण ह्या भावना मनात ठेवायच्या असतात. हे मी कधीच प्रगट केलं नव्हतं आजपर्यंत कुठल्याच भाषणात. पण आज हा कार्यक्रम होता म्हणून मी हे मांडलं. प्रत्येकात सुखी माणसाच्या मागे कुठेतरी एक दुःख लपलेलं आहे. पण ते दुःख दुसऱ्याला होऊ नये याची जर त्यांनी काळजी घेतली तर तो खरा माणूस आहे.